नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण जी वॉटर फिलिंग डॉल आहे ना तिचाच पुढचा भाग बघणार आहे बघा। तर आपण जे तिचं घागरा आहे आणि घागऱ्यावरचं जे ब्लाऊज आहे ना त्याला आपण थोडीशी म्हणजे गोठ जो असतो ती थोडंसं गोठचा एक तुकडा काढून चिटकवणार आहे। आपल्याला जे ब्लाऊज आहे ना त्याला वर लावायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही जी आपण फ्रिल असते ना खांद्यावर त्याला आपण गोटचा धागा लावलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे त्याला फॅब्रिक ग्लू लावलेलं आहे आणि त्या गोटच्या धाग्याला आपण स्टिच करून घेणार आहे। जे की आपण लोडिंग स्टिच करत असतो ना आपल्या सिल्क थ्रेड धाग्यानी ते करणार आहे। आणि आपण हे जे ब्लाऊज आहे ना खाली ते पण आपण वॉटर फिलिंग स्टिच जी आहे जी आपण शिकलो जी आपण घागऱ्यामध्ये टाकलेली आहे तिचंच करणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण कटरनी जे दोऱ्याचे जे वरचे थोडे दोरे निघाले होते ते कट करून घेतलेले आहे आणि आता आपण याला धाग्यानी हे करून घेणार आहे लोडिंग। आणि हे स्कर्टचा जो खालचा आपण जी झालर म्हणतो तर त्यालाही आपण असा नागमोडी आकारात तो धागा आपला जो गोठाचा आहे तो चिटकवून घेणार आहे। आणि ब्लाऊज जे आहे वरचं तर ते आपण साध्या पिंक कलरच्या धाग्याने करणार आहे। आपण बघा हे जे कमरेच्या वरचा जो पट्टा आहे ना हा पिंक कलरच्या साधा साखळी टाका घेणार आहे सिल्क थ्रेड धाग्याचा आणि तो पट्टा आहे ना पूर्ण भरून घेणार आहे साध्या चेन स्टिचनी। आणि त्याच्यानंतरचा जो वरचा पोर्शन आहे त्याला आपण वॉटर फिलिंग स्टिच टाकणार आहे। हे बघा हा जो आपण गोठाचा धागा चिटकवला होता ना याला आपण बघा सिल्क थ्रेड धाग्याची लोडिंग टाकून घेणार आहे। म्हणजे याने काय होतं धागा आहे ना छान असा व्यवस्थित फिक्स बसतो आणि त्याच्यावर मग आपल्याला जो आपला घागऱ्यामध्ये कलर आहे ना त्याचीच मोठी लोडिंग टाकायची आहे। आणि एक तुम्हाला मी जो हा मोरपिसाच्या टाक्यामध्ये शिकवलं ना फेदर वर्क म्हणता नाही येणार पण त्या टाईपच थोडंसं पण लांब जसं की लोडिंगच हे जे आपण केलं हे छोटी लोडिंग आहे तर अशी मोठे टाके टाकायचे आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी। आणि हां कमेंट करत चला, तुमच्या कमेंट म्हणजेच आम्हाला जे आम्ही शिकवतो त्यात आम्हाला अजून उत्साह येतो शिकवण्यासाठी। आणि जर काही माझंही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगत चला। आणि काही सामान जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल सुया काही आरीवर्कचं किंवा मग तुम्हाला ब्लाऊज डिझाईनचे काही ट्रेस लागत असतील तर ते पण मी तुम्ही डिझाईन जरी मला सेंड केली माझा व्हॉट्सअप नंबर आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही त्याच्यावर डिझाईन सेंड करू शकता। मी त्या डिझाईनला तुम्हाला मोठा ट्रेस पेपरवर फ्री साईजचे द्यायची म्हणजे द्यायचा प्रयत्न करेल बघा। हे बघा आपण या साईडनी एक तो दोरा समजा वर काढलेला आहे आणि तो आपण तिकडच्या साईडनी टाकलेला आहे। तर तिकडनं जर आपण दोरा वर काढतो ना तर तिथे आपल्याला एक टाका घ्यावा लागतो। हे बघा एक टाका घेतला आहे सॉरी एक म्हणजे टाका मारून घ्यायचा एक स्टिच करून घ्यायची
आणि त्याच्यानंतर मग इकडे घेतलं आपण, हे बघा इथे पण एक स्टिच मारलेली आहे. आपण स्टँड पण फिरवत आहे बघा. जर आपण इकडनं दोरा इकडे करायचा तर स्टँड फिरवतो आणि तिकडून जर इकडे करायचा तर हे बघा स्टँड फिरवत आहे. डिझाईन तुम्ही बारकाईने बघा, कारण कसं आहे हे काम आहे ना फार बारीक आहे आणि लक्षात यायला पण वेळ लागतं बघा. तर त्यामुळे तुम्ही डिझाईन आहे ना स्किप न करता बघत चला. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये कळवा, कारण मी एकदम काही पूर्ण व्हिडिओ नाही तुम्हाला म्हणजे टाकला बघा. आता खालचं आपल्याला जे राहिलेलं आहे आपलं ते पण आपण जिथे धागा चिटकवलेला आहे ते पण डिझाईन आपल्याला तशीच करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत चला आणि आवडतो की नाही ते पण मला कमेंटमध्ये कळवत चला बघा. आता आपल्याला ही जी फ्रिल आहे खांद्यावरची ही पूर्ण आपल्याला अशीच करून घ्यायची आहे. म्हणजे तिकडच्या लाईनवरनं इकडच्या लाईनवर आणि इकडच्या लाईनवरनं परत तिकडच्या लाईनवर असंच त्याला लोडिंग करायचं आहे. तर ही डिझाईन तुम्हाला जर म्हणजे समजली का नाही, ही वॉटर फिलिंग स्टिच आहे. नाव पण लक्षात ठेवत चला बघा. हे बघा, ही डिझाईन तुम्हाला कशी काय वाटते ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि अजून जर तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल शिवण क्लासबद्दल, ज्वेलरीबद्दल, तर ते पण मला सांगत चला. कारण आपण आरी वर्कचे आपले क्लास झाले की लवकरच ड्रेस ब्लाऊजचे क्लासेस सुरू करणार आहे. आणि त्याच्यात बघा नऊवारीमध्ये पण आपण शाही मस्तानी, ब्राह्मणी, राजलक्ष्मी, साधी कल्पना साडी, घागरे, डिझायनर साडी असं सर्व काही शिकवतो. तर तुम्हाला हे शिकण्यातही इंटरेस्ट असला तर कमेंटमध्ये कळवा. म्हणजे आपण त्याच्यावर पण कसं एखादे 2 व्हिडिओ टाकू बघा. आणि काय होतं माहिती आहे का, तुमच्या कमेंट फार कमी येतात, तर कमेंट करत चला बघा.
हे बघा आपला जो हा पोर्शन झाला ना, आपण जे समजा आता ही फ्रिल केली खांद्यावरची, तर त्याला बघा वरती आणि खाली आपल्याला साधी चेन स्टिच करून घ्यायची आहे, म्हणजे ते दिसायला आहे ना फिनिशिंगमध्ये दिसतं। आणि त्याच्यानंतर बघा आपण जे हे खाली पण धागा लावलेला आहे, या धाग्याला पण आपल्याला राणी कलरच्या धाग्याने जसं आपण हे वर केलं आहे ना, तसंच आपल्याला खाली करून घ्यायचं आहे। तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला। आणि हां, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू। धन्यवाद।